श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलमध्ये वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात साजरं करण्यात आलं। दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलचं वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडलं। हुतात्मा स्मृती मंदिर इथं छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांनी विविध नृत्य कला सादर केल्या। या वार्षिक स्नेह संमेलनाची सुरुवात श्री सिद्धरामेश्वर यांच्या मूर्तीपूजनानं करण्यात आली। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिवरत्न शेटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय शिक्षण समितीचे सदस्य राजशेखर येळेकर यांच्या हस्ते सिद्धेश्वर संकुलाचे आधारस्तंभ आप्पासाहेब काळादी यांच्या प्रतिमेचं पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आलं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचा श्री सिद्धरामेश्वरांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। आदर्श विद्यार्थी म्हणून इयत्ता 4थी शिवनेरी वर्गातील विद्यार्थी अथर्व यादव तर आदर्श विद्यार्थिनी सुकृता कुलकर्णी यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर अतिथी शिवरत्न शेटे म्हणाले की प्रत्येक घराघरात शिवाजी घडवा असे वाटत असेल तर प्रथम प्रत्येक स्त्री जिजाऊ बनणं गरजेचं आहे। आजी आजोबांनी संस्कार गोष्टी आपल्या नातवंडांना सांगाव्यात। सर्वप्रथम पालकांनी मोबाईलपासून दूर राहिलं पाहिजे असं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं। राष्ट्रीय संघातून विजय होऊन आलेले शाळेचे क्रीडा शिक्षक नेताजी पवार सर यांचा सत्कार करण्यात आला। विविध स्पर्धांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला। या वार्षिक स्नेह संमेलनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत विविध कलाविष्कार बालगोपालांनी सादर केले। या संमेलनात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा नृत्याविष्कार प्रेक्षकांचा लक्षवेधक नृत्याविष्कार ठरला। शालेय शिक्षण समितीचे सदस्य राजशेखर येळीकर, शाळेच्या मुख्याध्यापिका रत्नश्री तळे, शाळेच्या पर्यवेक्षिका सृष्टी राठोड यांनी या बाळगोपाळांचं कौतुक केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनीता खडाखडे यांनी केलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक रत्नश्री तळे यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय सृष्टी राठोड यांनी केला। हा सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख नूतन थोरवडे, पूनम वटे, ऐश्वर्या आरकल यांनी नियोजन केलं। सर्व शिक्षक वृंदांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं।